पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये निवडणूक प्रचाराची सुरुवात केली। यावेळी मोदींनी समस्तीपूरमधल्या दुधपुरा इथं एनडीए उमेदवारांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित केलं। सभेमध्ये मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली। राजस्थानमधल्या जैसलमेर सीमेवर लष्करानं युद्धनीती आणि शस्त्रास्त्र कौशल्याचं प्रदर्शनाचं आयोजन केलं। या प्रदर्शनाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उपस्थिती लावली। भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। या दरम्यान पीयूष गोयल यांनी महत्त्वाचं विधान केले। भारत कोणत्याही व्यापारासंबंधी करारावर घाईनं स्वाक्षरी करणार नाही। भारताचे व्यापाराचे पर्याय मर्यादित करणाऱ्या सहकारी देशांनी घातलेल्या अटी नाकारल्या जातील असं गोयल यांनी म्हटलंय। दिल्लीत हवेची गुणवत्ता घसरल्यानं सरकारनं एक मोठं पाऊल उचललंय। दिल्लीमध्ये कृत्रिम पावसाची तयारी आता पूर्ण झाली आहे आणि हवामानानं साथ दिली तर 29 ऑक्टोबरला दिल्लीमध्ये क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर करून पहिला पाऊस पडण्याची शक्यता आहे। आंध्र प्रदेशमध्ये कुर्नूलमध्ये हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या एसी बसला भीषण आग लागली। यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला। 21 जणांनी काच फोडून बसमधून उडी मारून आपले प्राण वाचवले। बस एका मोटरसायकलला धडकली आणि हा अपघात झाला। दरम्यान 11 जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आयसिसच्या एका मॉडेलचा पर्दाफाश केला। आयसिसशी संबंधित 2 दहशतवाद्यांना अटक केली आहे। दोन्ही दहशतवादी आत्मघातकी हल्ल्याचे प्रशिक्षण घेत होते। दिल्लीतल्या गर्दीच्या बाजारपेठांना लक्ष्य करण्याचा त्यांचा कट होता। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर आहेत। माझगाव डॉक इथं अत्याधुनिक जहाजांचं शहा यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे आणि खोल समुद्रातल्या मासेमारीसाठी याचा वापर होणार आहे। मंत्री नितेश राणेंकडून दौऱ्याच्या तयारीची पाहणी करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे एकाच मंचावर येणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा अनावरणासाठी मुख्यमंत्र्यांसह जरांगे यांनाही आमदार अवताडे यांनी आमंत्रण दिले। 26 ऑक्टोबरला हा कार्यक्रम पार पडणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 ऑक्टोबरला यवतमाळ दौऱ्यावर जाणार आहेत आणि शिवसंकल्प जिल्हा पदाधिकारी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। शिबिरात शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। भाजपशिवाय देशाला पर्याय नाहीये, महेश कोठारेंना ट्रोल करणाऱ्यांना शरद पोंक्षे यांनी उत्तर दिलंय। शरद पोंक्षे यांनी मोदी शहांचं यावेळी कौतुक केलं। जालन्यात 2 नोव्हेंबरला शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। या बैठकीला शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रातले सगळे अध्यक्ष, पदाधिकारी, शेती तज्ज्ञ आणि अभ्यासक बैठकीसाठी उपस्थित राहावं असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे। फडणवीस सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला। आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सुद्धा वीज सवलत मिळणार आहे। मंत्री नितेश राणेंच्या मागणीनुसार शासनाकडून निर्णय जारी करण्यात आलाय। मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा मिळालाय आणि त्यामुळे वीज सवलत लागू करण्यात आली आहे। अकोल्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा पणन अधिकारी कार्यालयात अनोखं आंदोलन करण्यात आलं। अधिकाऱ्यांच्या खुर्चीसमोर चटई टाकून झोपा काढो प्रतिकात्मक आंदोलन करत निषेध व्यक्त केला। मागण्या मान्य न झाल्यास पुढच्या काळामध्ये यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। वाशिम तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीबाबत सरकारकडून शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे, मात्र मिळालेली ही रक्कम तुटपुंजी असल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला। प्रतिकात्मक स्वरूपात रक्कम सरकारला परत केली आहे। पुण्यातल्या वाघोली परिसरात मुसळधार पाऊस झाला तरीही भर पावसात ॲडव्होकेट बस्तू रेगे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। गायरान आणि वनजमिनीवर राहणाऱ्या दगडखाण कामगार आणि आदिवासींना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी यासाठी गेल्या 10 दिवसांपासून रेगे यांचं आमरण उपोषण सुरू आहे। मात्र उपोषणाच्या 10व्या दिवशी रेगे यांची प्रकृती खालावली आहे। सोलापूरच्या माढ्यातल्या मोडनिंब ग्रामपंचायतीतला मंजूर झालेली 109 घरकुलं अधिकाऱ्यांनी अचानक रद्द केली आहेत। सदर घरकुलं पुन्हा तातडीनं मंजूर करावी, अन्यथा 15 दिवसामध्ये अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे यांनी दिला आहे। रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन हॉस्टेल खरेदी प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप केला आणि यानंतर धंगेकरांनी नवीन आरोप केला। त्यावेळी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। मोहोळ पुण्याचे महापौर असताना ते बिल्डर बढेकरांची गाडी वापरत होते असा गौप्यस्फोट धंगेकरांनी केला। मुरलीधर मोहोळ यांनी महापौरपद बिल्डरांच्या दारात गहाण ठेवलं होतं असा हल्लाबोल रवींद्र धंगेकर यांनी केलाय। मोहोळ यांनी पुणेकरांचा अपमान केलाय आणि त्यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी धंगेकरांनी केली आहे। तर धंगेकरांच्या आरोपांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिलंय। खासदार मोहोळांवर जमीन हडपल्याचा आरोप करणाऱ्या धंगेकरांविरोधात भाजपही आक्रमक झाले। भाजप कार्यकर्त्यांनी धंगेकरांना ट्रोलिंग करणं सुरू केलंय। जुन्या केसेसंबंधीच्या बातम्यांचे स्क्रीनशॉट व्हायरल करून धंगेकरी जमीन चोर असल्याचा पलटवार भाजपकडून करण्यात आलाय। साताऱ्यातल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी असंही ते म्हणाले।
साताऱ्यातल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणानं आता धक्कादायक वळण घेतलंय. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या हातावरच त्यांनी आत्महत्येचं कारण लिहिलं असल्याचं समोर आलंय आणि यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले. सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये एक अपडेट येते ती म्हणजे महिला डॉक्टरनं वरिष्ठांकडे 21 वेळा तक्रार केलेली होती आणि तक्रारीची दखल न घेतल्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात झी24 तासच्या बातमीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाई केली आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय आणि या संदर्भात फडणवीस यांनी सातारा पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली आहे. यानंतर संबंधित पोलिसाला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. महिला डॉक्टर आत्महत्येची राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिलेले आहेत आणि आयोगानं दोषींवर कठोर कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. जळगाव पोलीस मुख्यालयातल्या पद्मालय सभागृहामध्ये आयोजित सुफी गायनाच्या कार्यक्रमात नोटा उधळल्याचा प्रकार समोर आलाय. कमरेला बंदूक लावून एका संशयिताकडून नोटा उधळल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. या कार्यक्रमात काही पोलीस कर्मचाऱ्यांसह महत्त्वाचे व्यक्ती उपस्थित असल्याची माहिती कळतीये आणि पैशांची उधळण करणाऱ्या संशयित पियुष मणियार विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. संजय गांधी उद्यानाच्या संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयानं 4 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे आणि ही समिती 3 दशकांपासून प्रलंबित न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करणार आहे. या समितीच्या अध्यक्षांना एका बैठकीसाठी 1 लाख रुपये तर सदस्यांना 55,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे. माळशेज नगर या महामार्गावर काँक्रिटीकरणाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय. या महामार्गावर रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत त्यामुळे वाहनचालक आणि स्थानिकांना दिलासा मिळेल. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीवर बालाजी कोट ते गणेशवाडी भाजी मार्केट दरम्यान रामझुला पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. स्वतंत्र पादचारी मार्गाची गरज लक्षात घेऊन हा पूल उभारण्याचा निर्णय घेतलाय आणि हा पूल आता नागरिकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर ठरणार आहे. नाशिकमध्ये पीएम सूर्यघर योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाहीये. सरकारी कार्यालयांमध्ये विजेचा वापर कमी करण्यासाठी ही योजना सुरू केली होती. गेल्या 3 महिन्यात जिल्ह्यामध्ये केवळ 11 शासकीय कार्यालयांनी यामध्ये सहभाग नोंदवलाय आणि निधी अभावी आणि स्वमालकीच्या इमारती नसल्यानं ही योजना रखडली आहे. शालेय शिक्षण विभागानं शिक्षण अधिकारी पदावरच्या 10 जणांना शिक्षण उपसंचालक म्हणून पदोन्नती दिली आहे आणि यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय शिक्षण उपसंचालक पदावर कैलास दातखिळे यांना बढती मिळाली. याशिवाय इतर 9 अधिकाऱ्यांना राज्यातल्या वेगवेगळ्या आस्थापनांवर पदोन्नती दिल्याचा शासन निर्णय जारी केलेला आहे. कैलास दातखिळे हे जालना जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण अधिकारी पदावर कार्यरत होते. बातम्यांचा आढावा झटपट. दिवाळीच्या 4 दिवसांमध्ये सोन्याच्या बाजारपेठेत 3,500 कोटींच्या खरेदी विक्रीची उलाढाल झाली आहे. मात्र यावेळी सोन्याच्या नाण्यांची मागणी वाढली. ग्राहकांनी सोन्याकडे हौस म्हणून पाहण्यापेक्षा गुंतवणूक म्हणून पाहिल्याचं निरीक्षण व्यापाऱ्यांनी स्पष्ट केलं. यंदा छोट्या व्यापाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. कपडे, फटाके, मिठाई, कंदील, सजावटीच्या वस्तूंची जोमात खरेदी झाल्यानं व्यवसायामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. पुण्यामध्ये पाचाडमध्ये मावळा जवान संघटनेच्या वतीनं भाऊबीज भेट देण्यात आली. या कार्यक्रमात फुलांची सजावट, रांगोळी आणि दीपोत्सवानं परिसर उजळून निघाला. यावेळी विजय तनपुरे यांच्या हस्ते जिजाऊंच्या समाधीचं पूजन करून राजमाता जिजाऊंना मानवंदना देण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवाळी सणाला गवळी समाज विशेष परंपरा पाळतो. शहरातल्या राजा बाजार परिसरामध्ये रेडे आणि म्हशींची सगर आयोजित करण्यात येते तर आपल्या म्हशीबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते. 110 वर्षांपासून ही परंपरा जपली जाते. या सोहळ्यामध्ये गवळी समाज बांधवांसह इतर नागरिक सुद्धा उत्साहात सहभागी होतात. सांगलीमध्ये कौलापुरात दिवाळीनिमित्तानं किल्ला साकारण्यात आला. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती स्वराज्य दुर्गानाथ प्रतिष्ठाननं साकारली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची माहिती आणि इतिहास हा तरुण पिढीला समजावा यासाठी या किल्ल्याची प्रतिकृती साकारली. यवतमाळच्या कळंबमध्ये भाजपच्या वतीनं दिवाळी आणि भाऊबीज हा सण सिकलसेल आणि अॅनिमियाच्या रुग्णांसोबत साजरा करण्यात आला. या उपक्रमात आदिवासी विकास मंत्री अशोक उईके देखील उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येनं महिला रुग्णांची उपस्थिती होती. आजाराविषयी माहिती आणि औषधोपचार यासंदर्भात रुग्णांना मार्गदर्शन केलं. मुंबईत दिवाळीनिमित्तानं यंदा आरटीओमध्ये 11,528 नव्या वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये बहुसंख्य नागरिकांनी दुचाकी खरेदीला प्राधान्य दिलंय. कार खरेदीमध्ये मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी घट दिसून आली.
पश्चिम रेल्वेकडून रूळ उंचावण्याचं काम सुरू आहे. पावसाळ्यामध्ये रुळांवर पाणी साचू नये यासाठी 120 ते 150 मिलीमीटरपर्यंत रूळ उंचावले जात आहेत. आतापर्यंत 60 मिलीमीटरनं रूळ उंचावण्याचं काम झालेलं आहे आणि हे काम जलद आणि धीम्या दोन्ही मार्गावर करण्यात येणार आहे. वडाळा ठाणे कासारवडवली मेट्रो आणि कासारवडवली गायमुख मेट्रो मार्गिकेला MCZMAनं मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे आता MMRDAला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून मान्यता घ्यावी लागणार आहे. यानंतर 20 खांबाच्या उभारणीच्या कामाचा मार्ग मोकळा होईल. दादर माटुंगा रोड माहीम स्टेशन भागातले रूळ उंचावण्याचं काम आता पश्चिम रेल्वेनं सुरू केलं आहे आणि आतापर्यंत 60 मिलीमीटरनं रूळ उंचावण्याचं काम झालेलं आहे. मध्य रेल्वेवरील कर्जत यार्ड पुनर्बांधणीसाठी सलग ब्लॉक घेण्यात येणार आहे. 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत हा विशेष ब्लॉक असेल आणि या ब्लॉकमुळे कर्जत खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा बंद राहणार आहे. दिवाळी छटपूजेनिमित्तानं नियमित रेल्वे गाड्यांसह विशेष रेल्वे गाड्या आता चालवण्यात येतात. त्यामुळे रेल्वे मार्गाची वाहतूक वाढली आहे. मात्र सर्व आव्हानात्मक बाबी योग्यरित्या हाताळल्यानं रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. प्रवाशांचा प्रवास हा चांगला होण्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. दिवाळी आणि छटपूजेसाठी मुंबईतून आतापर्यंत 10,41,000 प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारला गेलेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून 23 ऑक्टोबरपर्यंत चालवलेल्या 1,414 विशेष ट्रेनच्या माध्यमातून हे प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारला गेलेत. या विशेष ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास आता सुलभ झाला आहे. मुंबई पुणे महामार्गावर लवकरच 10 पदरी आता होणार आहे आणि MSRDCनं याबाबतचा प्रस्ताव येत्या 10 दिवसात राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवणार आहे. महामार्गाचं 10 पदरीकरण झालं तर मुंबई पुणे प्रवास वाहतूक कोंडीमुक्त आणि अतिजलद होईल. मुंबई महापालिकेच्या घर नोंदणीनं 10,000चा टप्पा गाठलाय. 8 दिवसामध्ये 300हून अधिक जणांनी अर्ज भरलेत आणि BMCकडून होणाऱ्या 426 घरांच्या लॉटरीसाठी मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. पंतप्रधान आवास योजनेतल्या घरांच्या किमती आवाक्यात राहणार आहेत. रेडी रेकनरप्रमाणे घरांची किंमत आकारण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेतल्या घरांच्या किमती या परवडणाऱ्या असतील असा विश्वास व्यक्त केला. भारतीय सैन्यामध्ये भरतीसाठी आणलेल्या अग्निवीर योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या योजनेमध्ये 4 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीर जवानांपैकी 75% जवानांना कायमस्वरूपी सैन्यात नोकरीवर ठेवण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती कळते. भारत जगातला 9वा सर्वाधिक वनसमृद्ध देश आहे. गेल्या वर्षाचा 10वा क्रमांक सुधारून भारतानं यावर्षी एक पायरी वर चढली आहे. तर वनक्षेत्र वाढवण्यासाठी सर्वाधिक प्रभावी प्रयत्न करणाऱ्या देशांमध्ये भारत हा 3ऱ्या स्थानावर आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेल्या पावसामुळे फटाक्यामुळे होणाऱ्या आवाजाच्या पातळीची मोजणी करणं शक्य झालेलं नाहीये. त्यामुळे आवाज फाउंडेशनला यंदा दिवाळीमध्ये फोडलेल्या फटाक्यांच्या आवाजाच्या पातळीचा अहवाल सादर करता येणार नाहीये. गेल्या 21 वर्षांनंतर पहिल्यांदाच यामध्ये खंड पडलेला. वाशिमच्या रिसोडमध्ये पैनगंगा नदीवरच्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरवस्था झाली आहे. जलसंपदा विभागानं 15 ऑक्टोबरपर्यंत बंधाऱ्याची साफसफाई आणि नवीन गेट बसवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र आश्वासन अजूनही पूर्ण न केल्यानं बंधाऱ्यातली कामं सुरू झालेली नाहीयेत. यासाठी तात्काळ बंधाऱ्याची दुरुस्ती करून नवीन गेट बसवण्याची मागणी करण्यात येते. रत्नागिरीच्या दापोलीमधल्या हरणे इथं समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी सुरू होती. समुद्रकिनाऱ्यावर काही तरुण आपली वाहनं नेऊन हुल्लडबाजी करत असल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलाय आणि त्याचबरोबर या पर्यटकांवर कारवाई करण्याचीही मागणी होती. कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची आज प्रचंड गर्दी झाली. पूर्व दरवाजाजवळ असलेला दर्शन मंडप पूर्णपणे भरून दर्शन रांग भवानी मंडपापर्यंत पोहोचली. दिवाळीच्या सुट्ट्या आता सुरू आहेत त्यामुळे भाविकांच्या रांगा लागल्या. सध्या काकडा सोहळा असल्यानं पहाटे 3 वाजल्यापासून देवीचं मंदिर दर्शनासाठी खुलं असतं. सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिरात दिवाळीच्या सुट्टीनिमित्तानं भक्तांची मोठी गर्दी होतीये. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दाखल झालेत. त्यामुळे मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत.